आता अजून एक महत्त्वाची घडामोड आहे ज्यावर आपलं लक्ष असेल। कांदा उत्पादकांच्या विविध मागण्यांकरता आज मंचर जवळच्या भोरवाडी इथं मवियाकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यावेळी पुणे नाशिक महामार्ग रोखण्याचा इशारा आयोजकांनी दिलेला आहे। कांद्याला प्रति किलो 25 रुपये हमी भाव द्यावा। जानेवारी ते मे या कालावधीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति किलो 15 ते 20 रुपये अनुदान द्यावं। नाफेड मार्फत 10 लाख टन कांदा खरेदी करून त्याची निर्यात करावी। कांदा निर्यात कायमस्वरूपी सुरू ठेवावी। तसंच वीज भारनियमन रद्द करावं। अशा वेगवेगळ्या प्रमुख मागण्यांकरता मोर्चा काढला जाणार आहे। या मोर्चामध्ये विविध राजकीय पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत असं आयोजकांनी सांगितलंय। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार रोहित पवार, शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आमदार सचिन अहिर, खासदार अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके हे सगळेच उपस्थित राहणार आहेत असं कळतं। कांद्याला मिळत असलेल्या कवडीमोल बाजारभावामुळे शेतकरी कुठेतरी वैतागला आहे आणि याच सर्वांचा परिसर आता पुणे जिल्ह्यामध्ये आंदोलन झालं आहे। गेल्या आठवडाभरामध्ये आपण पाहिलं पुणे जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी कांद्याच्या दरवाढीबाबत आंदोलन झाली आणि आज जे आहे एक मोठं आंदोलन मंचर येथील नंदी चौकामध्ये होत आहे। या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी असतील व सर्वपक्षीय आंदोलक या ठिकाणी हा जो पुणे नाशिक महामार्ग आहे हा पुणे नाशिक महामार्ग रोखून या ठिकाणी कांद्यासाठी आंदोलन करणार आहेत। साधारणपणे 9:30 वाजता हे आंदोलन सुरू होईल। असं असलं तरी या ठिकाणी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मोठा असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला पाहायला मिळतोय। या ठिकाणी हे जे आंदोलन आहे खरं तर गेल्या 8 दिवसामध्ये उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी कांदा दरवाढीचं आंदोलन झालं। सुरुवातीला मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बंद पाडण्यात आले। त्यानंतर जे आहेत आळेपाटा येथील बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बंद पाडण्यात आले। त्यानंतर चाकण येथील बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बंद पाडण्यात आले आणि या सर्व ठिकाणावरून नंतर जे आंदोलक आहेत यांनी ठिकठिकाणी सभा घेऊन बैठका घेऊन एका मोठ्या आंदोलनाचं नियोजन केलं आणि आज आपण या ठिकाणी पाहू शकताय मंचरचा हा जो नंदी चौक आहे या ठिकाणी आज पुणे नाशिक महामार्ग आडून मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्यात येणार आहे आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती आपण या ठिकाणी पाहू शकतोय पोलिसांनी मोठा आणि तगडा असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। साधारणपणे 9:30 वाजता या ठिकाणी कांदा दरवाढीचं आंदोलन सुरू होईल आणि त्यानंतर कशा पद्धतीने हे आंदोलन सुरू राहील हे पाहावं लागणार आहे। पुणे नाशिक महामार्ग जो आहे हा पुणे नाशिक महामार्ग या ठिकाणी अडवला जाणार आहे। खरं तर कांद्याच्या दरवाढीबाबत महाराष्ट्राचं शिष्टमंडळ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेतली होती। मात्र या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला किंवा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वाट्याला फक्त आश्वासनं आली होती। ठोस अशी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही किंवा ठोस असं कोणतेही उत्तर मिळालं नव्हतं, तर फक्त वाट पाहण्याशिवाय शेतकऱ्यांच्या हातात काही राहिलेलं नाही। त्यामुळे कुठेतरी हा शेतकरी वैतागलेला आहे आणि हा वैतागलेला शेतकरी आज कांद्याच्या दरवाढीसाठी रस्त्यावरती उतरणार असून हे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पोलिसांनी कुठेतरी खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, मंचर, पुणे। थोडक्यात असं की मंचरला 9:30 वाजता आंदोलन होणार आहे। या आंदोलनासंदर्भातले सगळे अपडेट्स घेऊया आपण।